ग्रोव्ह ट्रेडिंग सर्व्हिसेस फसवणूक प्रकरणातील 3 वर्षापासून फरार आरोपी अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची यशस्वी कारवाई. शाहूपुरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सन 2022 मध्ये ग्रोव्ह ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीवर अवघ्या 10 महिन्यात 15% परतावा देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील गेल्या 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अटक केली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी हा दीर्घकाळ फरार होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, शुभम संकपाळ यांचा समावेश होता. तपास पथकानं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच आरोपीच्या मित्रमंडळी व नातेवाईकांकडे सखोल तपास केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना आरोपी हा बेंगळुरू, कर्नाटक इथं वास्तव्यास असून आज बेळगाव येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी वय वर्ष 36 राहणार दौलतनगर, राजारामपुरी, कोल्हापूर यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांना ग्रोव्ह ट्रेडिंग सर्व्हिसेसमध्ये काम करत असल्याची कबुली दिली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आपलं अस्तित्व लपवून विविध ठिकाणी राहून मिळेल ते काम करून उपजीविका करत असल्याचं सांगितलंय. सदर आरोपीस पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर इथं हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, शुभम संकपाळ, सुशील पाटील, अनिल जाधव, संजय पडवळ, संजय हुंबे यांनी यशस्वीरित्या पार पाडले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.